everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे busy day, आज आहे clinic, hospital clinic, आणि आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे. So, wishing you everyone a very happy Navratri. And yes, normal routine start झाले. नाईसा गेली स्कूल मध्ये, रचना किचन मध्ये आई आराम करत आहे. सो यस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. And yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere. And yes, live, laugh and love. Good morning. So, nashta is ready. Favorite. आता वाजले आहेत 10. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. नाश्ता वगैरे झाला, पूजा झाली घरातली, आणि मला मार्केटमध्ये 1-2 कामं आहेत. लाईक तांदूळ वगैरे घ्यायचे, फुलं घ्यायची आहेत. मग विचार केला की आईकडे सुद्धा जाऊन येते, कारण मला माहित नाही आता पूर्ण दिवसात मला निघता येईल की नाही. आता आंटी घरात आहेत, सनी चालला आहे क्लिनिकला, म्हणून लगेच जाऊन येते मी. आणि आईने सुद्धा देवी बसवली आहे, सो त्याचे सुद्धा दर्शन घेता येतील. आणि मग घरी येईल, फटाफट जेवण बनवेल, कारण परत सनीला हॉस्पिटलला सुद्धा जायचं आहे. सो सनी आता टिफिन नाही घेऊन जात, तो क्लिनिकवरनं येतो, फटाफट जेवतो आणि मग हॉस्पिटलला जातो. त्यामुळे माझे टिफिन सिरीज हे बंद झालेले आहेत. बट स्टील आय ट्राय की ते परत एकदा घेऊन येऊ. लेट्स सी. कालच मी विचार करत होते की टिफिन सिरीज नाहीच आहे, कारण जणी टिफिनच नाही घेऊन जाते. तो म्हणतो की तिथे जाऊन पण माझा तेवढा टाइम जातो, त्यापेक्षा मी घरूनच प्रॉपर जेवून जात जाईल, म्हणून मग तो घरूनच जेवून जातोय. एनिवेज, सो लेट्स गो. आजच्या दिवसात जे काही होईल ते तुम्हाला समजेलच. आणि आज आहे 9वा दिवस, आज आहे पिंक कलर. कसे नवरात्रीचे दिवस गेले ते सुद्धा समजलं नाही. म्हणजे फटाफट रेदर इयर स्टार्ट होऊन किती फटाफट इयर गेला, आणि ह्या इयरमध्ये किती काय काय गोष्टी झालेल्या आहेत. एनिवेज, एवढंच सांगेल, लाईफ मस्ट गो ऑन. आणि प्रत्येक दिवस हा जगून घ्या, प्रत्येक क्षण एन्जॉय करून घ्या, आणि सगळ्यांनी बरोबर प्रेमाने वागा. सो चला, हॅपी नवरात्री. गुड मॉर्निंग. एवढं काय आणलं? अगं, मार्केटला जाण्याचा फायदा काय असतो, खूप साऱ्या गोष्टी मिळतात. शेंगा कशाला एवढे आणले? अगो बाई, कुठले क्वांटिटी आणले? शेंगा आणले, सगळ्या प्रकारच्या शेंगा मिळालेत. नाहीस तर एवढी खुश होईल. मला कशाला एवढे आणले? असू दे, मी कधी खायचं, तुला पण आवडतं. मी कधी खाईल एवढ्या? काय नाही, नाहीसा विचारते ना तुला, शेंगा त्यातलंच काढायच्या त्या शेंगा. अगं, हे पण आहे बघ, मेथी ना, कशी बनवायची मी पण घेतली, मला सांगशील? ती डाळ टाकून बनवायची का? नाही, मी हे आणले. डाळ मी नको. डाळ आवडते का? हे असं भावू शकतो ना. आई म्हणते रचनाच्या हातून पूजा करते. चला, आईने मस्त देवी दरवर्षीप्रमाणे अगं मस्त मंत्र लावलंय. माझं पण थोडं पाठ झालंय. मग रोज बोलायचं. रचना हे अशी करायची, अशी माळ होते. हे बघ, हे असं केलं ना. हो का? हा, ही माळ होते. हे बघ, असं काय सोपं आहे ते. हे फक्त असं वरचं ते हे काढायचं. हे बघ, अशी माळ होते. दिसते पण छान नाही. मी तुला सांगते आता पूजा कशी. त्याच्या आतमध्ये देवी आहे. दिसत बघ ना डोळे. ओम श्री महागौरी नमः. आता बरोबर मेळी वाट. प्रतिपदा घोर रूप महाकाली, अश्रोकोभय काली, रक्ष चंडिके जय दुर्गे. तुला आठवण करून दिला. उदे 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 उदे
द्वितीया महालक्ष्मी. हे बाकी मग हे फेकून द्यायचं कापून. हा, हे खालचे आहेत ना ते. आणि मग हे पाण्यामध्ये घाल, स्वच्छ धुवून घे, असे उपसून काढ अशी पाण्यामधून, त्यात रेव असते. आणि मग नंतर कापल्यावर अजून कडू नाही लागणार. काय नाही, कडू नाही ही भाजी नाही. आणि भरपूर कांदा आणि हे टाक, लसूण, आपण जशी करतो तशी. किंवा तू मुगाची डाळ टाकू शकतो. तू कापल्यावरती केलीस ना तरी चालेल, पण ती बारीक बारीक होते. म्हणजे आधी हे कर, निथळत ठेव आणि मग काप. पूर्ण हे कर. हा, मुगाची डाळ टाकली चालेल. मुगाची डाळ मस्त एकदम छान लागते ही भाजी. चालेल. पहिला मामीला एवढी आवडते ना आपल्या हाडगावला. वाजले 11:15. सगळं काही वाइंड अप करता करता वेळ गेला. आईकडे गेली, आई थांबलेली पूजेसाठी. मग मी पूजा केली तिथे, मस्त छान वाटलं. आरती वगैरे बोलून झाली. आणि आता जेवण बाकी आहे माझं. सनी येण्याच्या आधी ते पण मला वाइंड अप करायचं, पण त्याआधी मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. जसं की 11 वाजता ते देवीचा जो व्हिडिओ आहे तो माझा जातो, पण आज मला लेट झाले कारण मी आईकडे आज शूट केलेलं आहे. खूप लोकांनी कदाचित ते पाहिलं सुद्धा असेल. आणि मार्केटला गेलेली. मार्केटला गेल्यानंतरच शेंगा मिळतात, ते काही ऑनलाईन वगैरे मिळत नाही. एवढी मी तर खुश झाली. आणि बॅक ऑफ माइंड हेच होतं की नाहीसा किती खुश होईल. सो आज मला सगळे शेंगा मिळाले. वालाचे शेंगा, तुरीच्या शेंगा, चवळीच्या शेंगा आणि आपले शेंगदाण्यांचं पण फुल खुश झाली. तांदूळ वगैरे घेऊन आले, काही भाज्या घेऊन आलेली आहे. सो पहिले एडिट करता करता एकीकडे नाश्ता सुद्धा करते. बॅक फ्रॉम क्लिनिक. जेवण रेडी. नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. माझी न्यू बॉटल आला. मम्मा नाही सगळे शेंगा जा, चल फ्रेश हो, हात पाय धुचल. आयसू हात पाय धुचल. जा, आजीला भेटून ये. आजी झोपली. जा फ्रेश हो. आज बनवते. जरा फ्रेश वाटते. बरी वाटते फ्रेश. फ्रेश काय काय हे नाही, पायात चालता नाही एवढंच. बाकी वरती चांगली आहे. म्हणून मी सगळ्यांना म्हणजे असं लांबून वगैरे येऊ नका काय त्रास. त्यांना पण फोन आलेला ना, त्रास नका करू. त्यांचं वय काय आहे ते. आणि हे कसं ठीक आहे, म्हणजे असं काय आपल्याला स्वतः जपा आपल्याला. छान बनवली भजी. कसली बरं आहेत ना. मस्त एकदम छान. पेशंटला भेटायला आले. तुमची तब्येत बरी आहे ना? पण तुम्ही जेवल्याशिवाय नाही जायचं. पोटात जाईल तेव्हा.
आईची मैत्रीण. बापरे एकदम वाईट वाटलं खूपच. खरं सांगितलं कसं काय पडलं? एवढं काही विशेष नाही हो. कसं पडलं वहिनी? ते खाली तुम्ही सोडा चांगले तयार होऊन वगैरे गेले. छान दिसतंय वहिनी एकदम. आजचा कलर पिंक ना, म्हणून नाही का? मला ते पिंक शोधायचा होता पण रत्नाला एवढी कामं ना मलाच बरं होईना म्हणजे सांगायला. पिंक कलरचं काढून दे. मला म्हणजे सांगायचं. छान आहे पिंक कलरचा आतमध्ये ना गाऊन मस्त आहे. मला सांगितलं असतं. नाही, पिंक कलर मला माहिती आहे, नॉर्मल असला तर म्हणलं चल. त्याचं बसा. क्लिनिकला जायचं परत हॉस्पिटलला जायचं. आणि मला माहिती आहे ना तुला पण काय पिंक आहे ना? हो मला पण असं म्हणजे वाटतं साड्या तयार राहिल्या असतील, वाट बघत असतील. साड्या ड्रेस पण आहे ना मी खाली टाकलेली ना माझ्या नंतर काढायला कोण नाही ना हा. त्याच्याची सगळी धावपळ वगैरे म्हटलं जाऊ दे असे आता आहे तुझं घालायला. बरेच हो, बरं आहे. झाले का मग? कमी झालं नाही, थोडासा आहे खायला वेळ लागेल. झळक आणि तब्येत बाकी नको नको नाही, हे घे ते घे ते घे. आईने खास सूप आणलाय. कसला? मुगाचा. चिकनचं माझी तब्येत वाढेल एकदम. सूप नाही आवडला पहिला बरं ते ना मुगाचं. तुमची हे जखम लवकर भरून येईल. हे नवरात्र झालं का याचे पायाचं वगैरे पण ते त्यांना नाही, मला येईल नाही एकदा मी आवडत. पण त्यांना ते मटण का वासच नाही त्यांना सहन होत. मटण नाही ना खात त्या. मग चिकनचं द्यायचं. हे छान चिकन झालंय मटण नाही मुगाचं. खात त्या. नाही खान नाही मुगाचं गावठी छान मुग आहे झालंय. ते. हरभऱ्याचं पण छान होतं. काल हरभऱ्याचं दिलेलं जाईल मी. हरभरा वहिनी नाहीसा आलीये कन्या पूजनला जाऊन. नाहीसा गजरा बघा. मजा आली. काय काय केलं आजीने? पहिले बसवलं. मग काय केलं? सगळे आले मी बसवलो. मग नंतर आम्ही सगळं बाप्पाचं हे काय घातलं. हे बघ हे इकडे हे घातलं. हे टिक्की आणि गजरा पण घातला. हा आणि मग नंतर खाऊ. मला पाऊच आणि पेन दिलं मला. मी काय केली सांगते पेननी. वेलकम. कुठे गेलेलो तुम्ही? आणि मॅचिंग का झाला तो ब्लाऊजला मॅचिंग आहे ना ब्लाऊज. असं द्या छान दिसतं. थोडस नवीन नवेली हो दुल्हन. ना एकदमच या नवीन लग्न पेशंट झालेलं असं जेवतोय. वाटतं. जेवतोय. पेशंट जेवताय. शाळेत त्यांनी बंद केलंय कारण नवीन घेतली का साडी काय माहितीये मला नाही त्यांनी दाखवली कलर खूप छान आहे ना. श्रेयस आलाय मला घेऊन. हा कुठे साहेबांना वेळ खूप गर्दी आई रिटर्न लेट. मी म्हणून तिसऱ्या दिवशीच केलं. झंझटच नाही त्या दिवशी कोण नाही. एक मला वाटतं एक मिनिटात मला दर्शन पटापट. सो बॅक फ्रॉम हॉस्पिटल आणि भेटले आहेत आम्हाला दादा वहिनी आलेत खास भेटायला आईला ऍक्च्युली. हो गेला पण अजून आपली पाठी तुम्ही गप्पच बस. मी नाही येते ग. तुम्ही नसत तेव्हा आम्ही येत नाही पण तुमच्या आठवणी खूप सारे येतात ग. ही 2 वेळा आली भेटायला. तिला आठवण येतं म्हणून. तुम्हाला काय आठवण? आपण आता करूया. आता करूच. तुमची टूर कधी झाली? पाठी हाँगकाँग. मस्त. अरे एवढ्या वेळ ड्रेस कधी बदलला तुम्ही? कोणता ड्रेस? अरे ते 7 दिवसाचे ड्रेस होते. ते मंदिर आहे खूप सुंदर. पण ते कुठून जातात किल्ल्याला? तिथे लिहिलाय बोर्ड माता. ते पारसी खिल नाही ना? ते पारसी किल्ले ते नाही बोलत आहे ते तिथे. गोल्डन केव्हाला बोलतो. हा ते नाही. हा हिल लेक आहे. हे इकडे आपल्या
खाडीच्या जवळ लागतं. NNMC गाव आहे ते. डायरेक्ट एअरपोर्ट होता. हा, हो का? ते NNMC ची बिल्डिंग आहे ना, तिथून आत. गर्दी असेल ना. सकाळी गेलो. अच्छा ते गाव. ते त्या गावात ना प्रॉपर CBD गावात ना म्हणतात. पण हा. तिथे कुठे मध्ये किल्ला आला? हायवे मधून डायरेक्ट किल्ला डायरेक्ट डोंगरावर. बघ, तू एकदम रॉंग पर्सनला रोड विचारतोय. तुम्ही गुगलला विचारा. ते डोळे बंद करून काढत असतात. मला माहितीये. विश्वास आहे मला ड्रायव्हरवर. बरोबरच नेईल, मला काही लक्ष ठेवायची गरज नाही. सूप पितात का दादा? सूप पितात? मुगाचा सूप. पेशंट वाला नाही पण तो पण चांगला लागतो. पेशंटला खाया सोडून त्यांना बटांचा वास नाही आवडत ना. तर मगाशीच आई बोलून गेली, त्याच्यामध्ये मला वास नाही समजत. एकदा समजला ना वास मग आवडेल. आमची मला असं म्हटलं कन्या तर पूजन समजायला बघ. द्यायला. फक्त पाया सूपच आहे नॉनव्हेज मध्ये. दुसरा कुठला सूप आहे? क्रॅब सूप चालतो ना, त्यासाठी क्रॅब शोधायला सगळं लागतं. कॅल्शियम वाला आयटम. नाचणीचं क्रॅब तुम्हालाच सांगायला लागेल. क्रॅब तुम्हालाच मिळतात जास्त. क्रॅबचं सूप. क्रॅब आवडतो का डायरेक्ट? क्रॅब पण आवडतं. हा, मग मी क्रॅब मॅनेज करते. मला सूप नाही येत, मी क्रॅबचं कालवण काय करते. करत असेल? क्रॅबच्या आतमधलं काढून मग त्याचं स्टॉक बनवून त्यात टाकत असेल काय? त्याच्यापेक्षा मग एवढं उचापत करण्यापेक्षा डायरेक्ट क्रॅबच दिलेलं बरं. आपल्याला जायचं होतं ना तिकडे. ते खाल्लं दाखवलेलं तुम्हाला. स्टॉकवाला दुकान. जाऊ की मग. कधी? आम्हाला लाडू आवडले का नाही? छान लाडू, मस्त रचनाने छान लाडू केले. चला, मी थोडी केले. आपल्या आजीने दिलेले आहेत ते. मला सांगा हा त्या दिवशी हा बर्थडेला गिफ्ट केलेला कॅमेरा कुठे जा? मोबाईल गिफ्ट केलं. असं नाही करायचं. कोणी? मी येणार नाही. मग यांनी दादांनी हा. हे 4 आहेत ना. 4 आहेत त्यातलं ना. एक बंद आहे. का? पण नाही. नाही, अरे ते 3 कॅमेरे असतात, एक फ्लॅश आहे. एक फ्लॅश. तेच म्हणते. फ्लॅश स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कुठे येतं? नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजे कुठे माहितीये का? सेक्टर कसं बोलता येईल? MNS काहीतरी म्हणतात त्याला. बघा दादा. हा. त्याबद्दल धन्यवाद. शिऱ्याचा रवा अरे, दिल्याबद्दल तुम्ही आलात का? आमच्याकडे. धन्यवाद. शिऱ्याचा रवा दिला. शिऱ्याचा हा, शिऱ्याचा लाडू. रव्याचा लाडू. झोपेचा टाइम झाला आता. विसरलात. बाय बाय. गप्पा गोष्टी मारल्यात. 11:15 वाजले. पाहुण्यावर आवडतो. आहे